नमस्कार, माझं नाव आहे मेघा. तर आज आपण बनवणार आहोत बेलफळाचा ज्यूस. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान साईजचं एक बेलफळ भेटलेलं आहे मला मंदिराच्या बाहेर ते पण. आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे की हा एकदम व्यवस्थित पिकलेला आहे. तर आता ह्याचा गर आपण आधी काढून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट पिकलेला आहे. आता तुम्ही अशा प्रकारे हे काढून घेऊया. जो हे बेलफळ आहे ते शरीराला खूप थंडावा देतो. डायरिया, ॲसिडिटी याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तर आता हे थोडीशी साखर आणि थोडंसं पाणी टाकून हे चांगल्या प्रकारे हाताने मॅश करायचं आहे. म्हणजे आपली साखर पण विरघळेल आणि जो गर आहे तो पण वेगळा होईल त्या फायबरपासून. तर हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा चांगलं मॅश करायचं आहे. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात. तर ह्या बिया मी बघणारे झाडाच्या कुंडीमध्ये टाकून उगवतात की नाही ट्राय तर करून बघूया. तर आता हा जो गर आहे तो चांगल्या प्रकारे आपण चाळणीमध्ये टाकून गाळून घेऊया. आणि हा तुम्ही बघू शकता किती मस्त ग एकदम एकदम गर आपला पूर्ण सेपरेट झालेला आहे फायबरपासून तुम्ही बघू शकता. आणि खूप साऱ्या बिया आहेत बघा. बिया पण भरपूर असतात याच्यामध्ये. आता हा गर तयार झालेला आहे तो आपण सर्व करूया. थंडगार आहे एकदम आणि मस्त घट्टपैकी आहे. तर अजून याला न्यूट्रिशियस बनवण्यासाठी मी याच्यामध्ये गोंद कतिरा टाकते. हा गोंद कतिरा साधारण 6 ते 7 तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. तुम्ही बघू शकता याचे खूप सारे नाव आहेत. एकदम थंड असतो. हा उन्हाळ्यामध्ये आवर्जून स्टार्ट करा. जर तुम्हाला वीकनेस येत असेल तर नुसता भिजून जरी खाल्ला ना तरी खूप तुम्हाला एनर्जी भेटणार. तर आता आपण हा सर्व करून घेऊया अशा प्रकारे आणि हे मिक्स करूया व्यवस्थित. हे एकदम एकदम खूपच सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला टेस्ट करून बघूया कसा लागतोय. तर खूप छान टेस्ट आहे, युनिक टेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक यू.